ॲडव्होकेट असीम सरोदेंना आता एक वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे, कारण 3 महिन्यांसाठी त्यांची सनद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्यानं सरोदेंना दणका दिलाय। ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने निर्णय घेतलेला आहे। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात सरोदेंनी वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्यावर सनद निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। वाजवी कालावधी म्हणजे रिझनेबल टाइम काय असेल याच्या संदर्भातले 2-3 केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो, त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको। माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना, पटकन टाकलं की मॅगी तयार, तसा तयार असलेला निर्णय होता। पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता। पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं, जे संविधानाला आणि 10व्या परिशिष्टाला अपेक्षित नाही। राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळेजण लोकशाही द्रोही आहेत। तर आपण पाहतोय की आता वकील सरोदेंची सनद निलंबित करण्यात आलेली आहे। तर समितीचं निरीक्षण काय आहे पाहूया। समितीने संबंधित व्हिडिओ क्लिप आणि राज्यपाल फालतू आहेत, न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे असं विधान सरोदेंनी केलेलं आहे। त्या विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होतो असं निरीक्षण आहे। तर न्यायव्यवस्था, संविधानिक पदांचा आदर राखणं वकिलाची नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे वकील हा ऑफिसर ऑफ द कोर्ट असताना न्याय संस्थेविषयी सन्मान राखावा।